नमस्कार सगळ्यांना, सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इतिहासातील चौथं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणातील कलेच्या पुढच्या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत। कलेचे एकूण 2 प्रकार आहेत, ललित कला आणि दृक कला। दृक कलेमध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो। त्या दोन्ही प्रकारांचा आपण अभ्यास केलेला आहे। आता आपल्याला ललित कला या घटकाचा या प्रकाराचा सविस्तर अभ्यास करायचा आहे। ललित कला या घटकाला लोककला असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ललित कला म्हणजे अंगिक कलेला ललित कला असं म्हटलं जातं। लोकांच्या अविभाज्य घटक असलेली कला म्हणजे ललित कला होय। भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे। या प्रत्येक घटक राज्याचं स्वतःच्या एक वेगवेगळ्या परंपरा आहेत, लोककलेच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत। म्हणजे प्रत्येक राज्याचं लोकगीत वेगळं आहे, वाद्य वेगळं आहे, नृत्य वेगळं आहे, नाट्य वेगळे आहे। या प्रत्येक राज्याचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य आहे आणि ही जी लोककला आहे ही लोककला सामाजिक आणि धार्मिक जीवनाचा भाग म्हणून ओळखले जाते। म्हणजे समजा कोळी समाजाचा जर आपण विचार केला तर कोळी समाजाचं जे कोळी नृत्य आहे ते त्यांच्या समाजाचं वैशिष्ट्य आहे। आदिवासी समाजामध्ये तारपा नृत्य हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। कोकणाचा जर विचार केला तर कोकणामध्ये दशावतार हे नाट्य प्रसिद्ध म्हणून ओळखलं जातं। म्हणजे प्रत्येक राज्याच्या ज्या लोककला आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। आपला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे अभिजात कलेच्या परंपरा। भारतामध्ये जशी लोककला वेगवेगळी लोककलेमध्ये वेगवेगळे परंपरा अस्तित्वात आहे, त्याचप्रमाणे अभिजात कलेचा सुद्धा भारताला समृद्ध वारसा लाभलेला आहे। म्हणजे अभिजात कलेचा विचार करत असताना भरत मुनी यांनी जे नाट्यशास्त्र हे ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथामध्ये गायन, वादन, नृत्य या सगळ्यांचा समावेश त्यांनी या नाट्यशास्त्र ग्रंथामध्ये केलेला आहे। कोणत्याही ललित कलेचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा शृंगार, हास्य, भयानक, वीर, रौद्र, शांत या 9 जे रस आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे सगळ्यांचा समावेश अभ्यास करताना केला जातो। मग जसजशी म्हणजे आपण आतापर्यंत दृक कलेमध्ये बघितलं की ज्या चित्रकला, शिल्पकला या कलांचा अभ्यास करत असताना बघितलं की प्रत्येक कलाकाराने स्वतःची कला विकसित करत असताना परकीयांच्या कलेचा जेव्हा विचार केला त्यातून नवीन शैली विकसित झाली। त्याचप्रमाणे भारतीय लोककलेमध्ये सुद्धा भारतातील कलाकार आणि परकीय कलाकार या दोन्हींच्या संयोगाने नवीन शैली विकसित झाली। त्याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये नृत्यामध्ये, गायनामध्ये किंवा वाद्यामध्ये काही घराणेशाही उत्पन्न झाली। या घराणेशाहीमध्ये ग्वालेरचं घराणं आहे, त्यानंतर पटियाला घराणं आहे, इंदूर घराणे आहेत। या घराण्यांनी स्वतःचं एक कलेमध्ये अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि या भारतीय कलेमध्ये किंवा संगीतामध्ये हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत असे 2 प्रकार दिसून येतात। तर शास्त्रीय संगीत आणि उपशास्त्रीय संगीत असे 2 उपप्रकार दिसून येतात। या शास्त्रीय संगीतामध्ये नाट्य आहेत किंवा संगीत आहे आणि उपशास्त्रीय जो उपप्रकार आहे यामध्ये लोकगीतांचा समावेश होतो। मग या लोकगीतामध्ये पोवाडे आहेत किंवा कोळी नृत्य ह्यासारखे जे काही नृत्य आहेत या सगळ्यांचा समावेश किंवा गायन याचा समावेश या उपशास्त्रीय गायनामध्ये किंवा संगीतामध्ये केला जातो। म्हणजे उत्तर भारताचा जर विचार केला तर उत्तर भारतामध्ये कथ्थक हे नृत्य आहे, महाराष्ट्रामध्ये पोवाडा हे आहे, तामिळनाडूमध्ये भरतनाट्यम आहे, केरळमध्ये कथकली आहे। असे वेगवेगळे नृत्य प्रकार पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे दिसून येतात। मग नंतर मात्र हळूहळू जसजसे भारतीय कलाकार आणि पाश्चात्य कलाकार या दोघांच्या संयोगातून संगीत क्षेत्रात अनेक बदल घडून येताना दिसून येऊ लागले आणि त्या बदलाचा परिणाम असा झाला की नवीन नृत्यशैली, गायनशैली किंवा संगीत शैली विकसित होऊ लागली। याचं उदाहरण द्यायचं झालं तर उदय शंकर यांनी भारतातील नृत्य परंपरा आणि युरोपातील नृत्य परंपरा या दोन्हींच्या संयोगातून नवीन लोकनृत्य शैली निर्माण केली।
म्हणजे थोडक्यात भारतामध्ये ललित कला क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नंतरच्या कालावधीमध्ये बदल घडून यायला सुरुवात झाली। जसे बदल लोककलेमध्ये घडून आले तसेच बदल दृककलेमध्ये सुद्धा घडून येताना दिसून येतात। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की जसजसा विकास घडून येतो तसतसे प्रत्येक क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये देखील बदल घडून येताना दिसून येतात। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।